बाहेरून किती सहकार्य मिळतं त्या चेअरअप पासून. जबरदस्त मात्र जल्लोष असतो डगआउटमध्ये. आमच्या गावात पण जे ऑनलाईन बघतात ते पण आम्हाला खूप काय काय बोलत असतात घरी. गुड मोमेंट निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक ही स्पर्धा पाहायला मिळते. दातिवरे गावाचा हा मानाचा सन्मानाचा वर्ल्ड कप अर्थातच श्री बेंडूबाबा चषक. ऑल इज वेल. यावेळेला ऑन साइडला वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये निशांत गावडच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. या वेळेला डाऊन द ट्रॅक खेळण्याचं टेम्पटेशन. फटका फसलाय. साधा सोपा लिलिया रीतीने सुजलाम सुफलाम असलेल्या साने गुरुजी क्रीडांगणामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. मुख्य खेळपट्टीवर आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक मिस्टर सिद्धार्थ पवार याच्या माध्यमातून झेल परिपूर्ण. फलंदाज बाद गॉन. मिळालं. गोलंदाजाच्या माध्यमातून 10 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ योग्यरित्या सुयोग्यरित्या या ठिकाणी संपन्न होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन कुर्लाई सरतोडी या संघाच्या माध्यमातून गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर सागर या ठिकाणी दाखल झालाय. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज बॅटिंग ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकाल उसरणी संघाच्या माध्यमातून मिस्टर गौरव गावड बॅटिंग ॲट नंबर 3 नॉन स्ट्राईक एंडवर. 2 फलंदाजांची जोडी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. गौरव गावड नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज झालेला आहे आणि त्याच्या साथीने धीरज चुरी असे 2 फलंदाज उसरणी संघाला तारतील की नाही हे मात्र क्वेश्चन मार्क सध्याच्या घडीला उभा राहिलाय. एक गडी बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय झालेला नाहीये. फलंदाज अंततः मात्र नॉन स्ट्राईक एंडवरून चांगलं कॉलिंग होतं, चांगलं कोऑर्डिनेशन होतं, चांगलं कोलॅबरेशन होतं आणि त्याचाच परिपाक एक धाव परिपूर्ण केली जाते. गौरव गावड फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ब्रँड ऑफ उसरणी क्रिकेटचं प्रचंड वेळ असलेला क्रिकेटपटू म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहे. खास करून उसरणी प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत गतवर्षी भरीव आणि भरघोस कामगिरी करणारा खेळाडू या वेळेला बॅटिंग स्टँड्सवर. ब्रँड ऑफ उसरणी गौरव गावड. वेगवान चेंडू होता सागरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी डॉटच्या स्वरूपामध्ये डिलिव्हर करण्यात आलेला आहे. श्री बेंडूबाबा चषक 2023 आपण पाहतोय. फक्त नाव नाहीये तर एक ब्रँडेड स्पर्धा म्हणून पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून पसंतीस उतरलेलं हे साने गुरुजी क्रीडांगण आणि ही स्पर्धा. श्री गणेश महिला मंडळ प्रेझेंट, श्री गणेश संघ दातिवरे प्रेझेंट. ही स्पर्धा आज सलग 4थ्या दिवसामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सिस्टमॅटिक मॅनेजमेंट काय मैदान पाहायला मिळतं. फलकावर 11 धावा झालेल्या आहेत. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय, आकर्षक, लक्षवेधी आणि समांतर स्वरूपाचं साने गुरुजी क्रीडांगण अप्रतिम. प्रत्येक फलंदाजाला आणि गोलंदाजाला प्रेमात ओढून घेणारं मैदान. यावेळेस मात्र गौरव गावड ब्रँडचा ब्रँडेड धमाकेदार षटकार 6. खडे षटकार खेचण्याची ॲबिलिटी असलेला गौरव या वेळेला प्ले अँड मिस या आधीच्या चेंडूवर षटकार, परंतु तदनंतर आणखीन एक डॉट डिलिव्हरी फेस करावी लागले फलंदाजाला.
षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूचा विचार केला तर षटकार आणि पाचवा चेंडू डॉट. इकॉनॉमिकल राहिलाय सागरा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्लाय दर्शवणारा फटका होता. स्मॅश केलं फ्लॅट अराउंड, सिक्सर, 6 धावा गौरव गावडच्या बॅटमधून. सिक्सर नंबर 2. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते 23, लॉस ऑफ 1 विकेट एसडीजे. षटकांचा खेळ संपन्न झालाय. 23 धावा फलकावर. यस गौरव गावड काय सांगतायत त्या ठिकाणी, बहुतेक बॅट चेंज केली जाईल. 23 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. रोहित शर्माची प्रॉपर यस पंच त्या ठिकाणी इशारा करतायत, कृपया करून संयोजन समितीतील खऱ्या अर्थाने एक कर्मचारीच त्या ठिकाणी बॅट उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पंच माहिती करून देत आहेत खेळाडूला. फलकावर 23 धावा झालेल्या आहेत. रोहित शर्माची प्रॉपर आठवण करून देतोय गौरव गावड. भारतीय क्रिकेटसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये T20 क्रिकेटचा विचार जर आपण केला तर सर्वात जास्त षटकार खेचणारा जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील फलंदाज कोण असेल तर रोहित शर्मा. आत्तापर्यंत 182 षटकार रोज सुपरहिट शर्माच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाज सिद्धार्थ पवार. वेळेला वेगवान चेंडू होता. या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू सिद्धूला आपण पाहतोय, ज्याने फलंदाजीमध्ये 54 धावा केल्या होत्या, गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स. आणि काय भन्नाट प्रदर्शन, अप्रतिम. मॅच विनर खेळाडू कसा असावा हे या आधीच्या सामन्यामध्ये ज्याने तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना दर्शवून दिलं, तोच गोलंदाजी ट्रॅकवर ब्रँड ऑफ सरतोडी सिद्धार्थ पवार. बॅटची एज ज्येष्ठांच्या मागे तुषार गरड. टुका कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील एक कार्यसम्राट, महानायक, दिग्गज कलाकार म्हणून मला का ओळखलं गेलंय, दाखवून दिलंय. यष्टांच्या मागे टुका. गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. कुणालजी मेहर आणि त्यांचे सर्व सहकारी यावेळेला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनच्या माध्यमातून कव्हरअप करण्यात आलंय. खूप छान पद्धतीने स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत आणि या क्रिकेट दर्दी हे व्यक्तिमत्व जे मेगा स्क्रीनवर कव्हरअप करण्यात आलेले आहेत. 23 धावा फलकावर, 2 गडी बाद अशी स्थिती. न्यू मॅन इन न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय मिस्टर अविनाश इन ॲक्शन. सिद्धार्थ पवार. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. आत्तापर्यंत या स्पर्धेअंतर्गत 4 विकेट त्याने बाद केलेले आहेत. अष्टपैलू सक्सेसफुली पाहायला मिळतोय. खूप चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून आहे. ते वाईट बॉल आशुतोष व्यवहारे यांचा इशारा पोचला जातोय. अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता. ऑन साईडला ऑन दी राईस पद्धतीने खेळला गेलाय. कार्पेटला रोल करत चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. ऑनली सिंगल वरतीच मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागलंय गौरव गावड आणि अविनाशच्या दोन्ही देखील फलंदाजांना. 25 ऑन बोर्ड, 25 धावा फलकावर. आत्तापर्यंत 15 चेंडू फेकून झालेत. सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण सिद्धार्थ पवार याच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल गोलंदाज. येथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. गौरव गावड याच्या खेळीला पूर्णविराम. गुड कॅच ऑफ क्वालिटी ओम याच्या माध्यमातून. देखना झेल कंप्लीट गॉन. धन्यवाद. 25 धावा, 3 गडी बाद. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवर साई तरे.
याला आपण इन ॲक्शन पाहतोय. उसरणी या संघाच्या माध्यमातून सिद्धार्थ पवारचा आकर्षक स्पेल. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर विकेट. विकेट टेकिंग ॲबिलिटी असलेला अष्टपैलू. फुलटॉस आहे ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. कक्षवरून मस्तकवर दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. सेन्सेशनल, ग्लोरियस, माइंड ब्लोईंग, गोलंदाजाची टाय फिश करणारा षटकार. चांगल्या टोटलकडे वाटचाल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट जरूर जात आहेत, परंतु फलंदाजांची एक लांब लचक फळे आहे उसरणी संघाकडे. आणि आपण पाहू शकाल जवळजवळ 5व्या क्रमांकाचा फलंदाज देखील चांगल्या ॲबिलिटी सहित षटकार खेचतोय. यावेळेस वेगवान चेंडू होता. गतीमध्ये भन्नाट परिवर्तन बघायला मिळालं सिद्धार्थ पवार याच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा फलकावर. सेकंड राऊंडमधील हा महत्त्वपूर्ण सामना दोन संघांमध्ये आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 31 लॉस ऑफ 3 विकेट्स उसरणी. एक प्रमुख आवाहन आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमधून करीत आहोत. दातिवरे मच्छीमार ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आपणा सर्व ग्रामस्थांना कळवण्यात अतिशय आनंद होतोय की खऱ्या अर्थाने दातिवरे मांगेला जातीचे गावठण येथील सन 1931 रोजी आपल्या पूर्वजांनी बांधलेले पुरातन व पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले पवित्र श्री राम मंदिराचे राम भक्तांच्या सहयोगाने भव्य घुमट कळसाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आणि या महान कार्याच्या निधी संकलनाकरिता आपण हा जो भव्य अभियान हाती घेतलेला आहे त्या निधी संकलनाकरिता आर्थिक सहाय्य करण्याकरिता सर्व ग्रामस्थांनी योगदान देऊन पुण्य प्राप्त करावे ही नम्र विनंती आम्ही करीत आहोत. दातिवरे मच्छीमार ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने धन्यवाद. खूप चांगला उपक्रम मात्र पाहायला मिळतोय आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणं हे पुण्याचंच कार्य आहे. दातिवरे मच्छीमार ग्रामस्थ मंडळाला खऱ्या अर्थाने त्रिवार अभिवादन आम्ही करीत आहोत. फलकावर धावांचा आलेख पाहायला मिळतो. 31 या धाव संख्येवर शेवटचा आणि अंतिम षटक सुरुवात आहे. गोलंदाज अमर कुर्लाई सरतोडी या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर. फटका फसला. यष्टांच्या मागे पुन्हा एकदा तुषार गरत. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतं. जबरदस्त यष्टीरक्षणाचा आस्वाद आपण घेऊ शकताय. टुकायच्या माध्यमातून अविनाश याच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. धन्यवाद डीजे. जर आपण विचार केला कुर्लाई सरतोडी या संघाचा तर या संघाकडे एकापेक्षा एक फलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने उसरणी संघाला ॲटलिस्ट 45 या टोटलपर्यंत पोचावं लागेल जर या सामन्यामध्ये फाईट करायची असेल. कारण शॉर्ट टर्म क्रिकेट आपण पाहतोय. हा सामना 4 षटकांचा आहे. याआधी फर्स्ट राऊंडमधील सर्व सामने आपण 6 षटकांचे पाहिले आणि ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे तुम्हाला 40+ पर्यंत पोचावं लागेल कारण हे पूर्णपणे बॅटिंग पिच आहे. या मैदानावर आपण 80 धावा 90 धावा 92 धावा पाहिलेल्या आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये इतिहास रचला गेला तर कुर्लाई सरतोडी या संघाच्या माध्यमातून 92 धावा देखील चेस झाल्या होत्या. पंचांच्या संकेत आहेत वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि या अतिरिक्त धावेच्या सहाय्याने स्कोर फलक जाऊन पोहोचलंय ते 32 या अंकावर. 4 गडी गारद. गोलंदाज अमर आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटकामधील पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने लोअर फुल टॉस ऑफ साईटला एक्झिक्यूट केला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला आहे. सिद्धार्थ पवार याला आपण पाहू शकाल. सुंदर अद्वितीय अस्खलित क्षेत्ररक्षणाचा मदमस्त नजराणा त्या ठिकाणी प्रस्तुत करतोय. काय सामना बघायला मिळाला. एकाच सामन्यामध्ये 180 धावा आपण पाहिल्या. फलकावर 33 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद. एका बाजूने भरणेपाडा हा संघ खेळला होता, दुसऱ्या बाजूने सरतोडी संघ आणि 12 मार्च 2006 या दिवसाची प्रॉपर आठवण करून देणारा तो सामना होता. एकाच सामन्यामध्ये 180 धावा 180 ते 184 धावा दोन संघांच्या माध्यमातून. 12 मार्च 2006 मध्ये आपण पाहिलं होतं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात जो सामना झाला होता 872 धावा एका सामन्यामध्ये झाल्या होत्या आणि अगदी तशा प्रकारे 92 धावा चेस झाल्या या आधीच्या सामन्यामध्ये.
34 धावा फलकावर, 4 गडी बाद, 4 चेंडू फेकून झालेत अमर याच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती. उसरणी विपक्ष कुर्लाई सरतोडेचा सामना विद्यमान अवस्थेत. अमर यावेळेस अप्रतिम लेंथ. हा टप्पा फार आवश्यक मानला गेलाय. तुमच्याकडे बघा, जमाना जरी ऑनलाईनचा असेल तरी देखील क्रिकेटमध्ये ऑफलाईनला जास्त महत्त्व आहे. जेवढे जास्त चेंडू तुम्ही ऑफ साईड दी ऑफ स्टंप डिलिव्हर कराल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळेल. आणि यावेळेला अमर तेच करतोय. सुंदर पद्धतीने चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेला स्मॅश केलाय वाईडिश लॉंग ऑफच्या कक्षेवरून. हाय हँडसम एरियल रूट प्रदान करणारा नितेश कदम यांचा इशारा. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. ग्रेट शॉट. महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईलने मात्र या ठिकाणी फिनिश करण्यात आलाय. हार्दिक पाटील ब्रँड ऑफ उसरणी याच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. सांघिक धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 40 धावा. विजयासाठी 41 धावांचं टार्गेट कुर्लाई सरतोडी या संघासमोर. उद्याच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर पहिला सामना ज्या 2 संघांमध्ये होणार आहे, दातिवरे गटाला प्राधान्य आहे. आणि श्री गणेश संघ दातिवरे विपक्ष वंदे मातरम दातिवरे हा पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये ॲक्युरेट 8:30 सुरू होईल साने गुरुजी क्रीडांगणावर. लक्षात असू द्या. सामना क्रमांक 2 श्री गणेश. एकंदरीत जर पहिला सामना आपण पाहिला तर श्री गणेश ब वर्सेस वंदे मातरम, आणि दुसरा सामना जर आपण विचार केला तर श्री गणेश अ वर्सेस अमरदीप दातिवरेच्या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. तिसरा सामना यंग स्टार दातिवरे विपक्ष लक्ष्मी युवा स्ट्रायकर दातिवरे. सर्व संघांनी कृपया करून दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहावं. पहिला सामना 8:30 पाहायला मिळेल. दुसरा सामना 9:30 आणि तिसरा सामना 10:30. जो वेळ आपणास दिलेला आहे त्या वेळेत आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करावी ही नम्र विनंती. सर्व गावामधीलच संघ आहेत आणि त्या अनुषंगाने आपण शिस्तीचं पालन करावं आणि आपल्या गावाचं, समाजाचं आणि या स्पर्धेचं नाव वृद्धिंगत करावं ही विनंती. टार्गेट जर आपण पाहिलं तर 41 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय निर्धारित 4 षटकांमध्ये. चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे मुख्य खेळपट्टीवर. क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय म्हणून जो ओळखला गेलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाचा उदो पाहायला मिळतोय असा हा क्रिकेटचा खेळ. भारत या देशामध्ये क्रिकेटचा सर्वात जुना संदर्भ जर आपण पाहिला तर इसवी सन 1721 ईस्ट इंडिया कंपनीचे खलाशी जे खंबात येथे क्रिकेट खेळत असताना आढळून आले होते. आणि तेव्हापासून भारत या देशामध्ये क्रिकेट हे खेळलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात जर आपण पाहिली तर 15 मार्च 1877 दुपारी 1:05 पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात आला. तो खऱ्या अर्थाने मुंबई एकंदरीत मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानामध्ये. आणि तेव्हापासून कसोटी क्रिकेटला सुरुवात बघायला मिळाली. या उसरणी संघ काय सांगतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. उसरणी संघामधील जर खेळाडू उपस्थित असतील तर आपण लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. काहीतरी सूचित करतायत. उर्वरित खेळाडू जो आहे तो आपण विनाविलंब मैदानाचा ताबा घ्यावा हा इशारा त्या ठिकाणी पोहोचला जातोय. कमलेश निजाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज डॅशिंग अँड डायनामिक रुबाबदार पोशाखामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत करीत आहोत आम्ही या साने गुरुजी क्रीडांगणामध्ये. आणि खऱ्या अर्थाने विवाह सोहळा आज या गावामध्ये आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल पूर्णपणे सज्ज अवस्थेत कमलेशजी नेजाई. आपलं मनापासून स्वागत. या स्पर्धेमधील मुख्य शिल्पकार म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते. आदरणीय संदेशजी राऊत यांना आपण पाहू शकाल. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून गतवर्षी संदेश राऊत यांनी 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचण्याची किमया केली होती. श्री बेंडूबाबा चषक खऱ्या अर्थाने तो रेकॉर्ड मात्र त्यांच्या नावे कोरला गेला. आणि उद्याच्या दिवसामध्ये जरूर त्यांचा खेळ बहारदार स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल यात दुमत नाही आहे. 41चं टार्गेट 41 धावांचं टार्गेट निर्धारित 4 षटकांमध्ये कुर्लाई सरतोडी या संघासमोर ठेवलं गेलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार आपण करत होतो. 5 जानेवारी 1971 पासून वन डे क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा 2 संघांमध्ये पहिला सामना झाला होता. एका बाजूने आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थाने MP रिंगम, GJ सॉल्स असे 2 गुण लेखक निवडले गेले होते. पहिले गुणलेखक क्रिकेटच्या विश्वामध्ये. आणि टॉम ब्रुक्स आणि लॉय रोयन असे 2 पंच देखील निवडण्यात आले होते त्या सामन्याकरिता. असा क्रिकेटचा विकास आपण पाहिला आहे. तदनंतर 17 फेब्रुवारी 2005 दिवस उजाडला.
पहिला T20 सामना, क्रिकेटचं बदलतं स्वरूप आणि 18 एप्रिल 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगला देखील सुरुवात. आणि हा आहे जवळजवळ 140 ते 142 वर्षांचा प्रवास जो क्रिकेटचा पाहायला मिळतोय. आज टेनिस क्रिकेट देखील मागे नाही आहे, खूप पुढे सरसावत गगन भरारी गरुड झेप घेणारा टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. जबरदस्त व्यावसायिक स्वरूप आज टेनिस क्रिकेटला देखील प्रदान झालंय. सलामीवीर 2 फलंदाज कुर्लाई सरतोडी संघाच्या माध्यमातून मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने ऑन स्ट्राईक तुषार घर, त्याला आपण पाहू शकाल टुका, ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये 7 चेंडूंमध्ये 7 बाउंड्रीज आपल्या नावे केल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूने सागर दुमाडा. उसरणी संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवर निशांत गावड, यंग अँड डायनामिक प्लेअर. पहिला चेंडू वेगवान स्वरूपात हाताळला गेला, हाफ व्हॉली स्वरूपामध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच मात्र दर्शवत आहेत या ठिकाणी ICC नियम क्रमांक 23 लेग बाईटचे संकेत देण्यात आलेले आहेत. आणि श्री गणेश होतोय धाव संख्येचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने कुर्लाई सरतोडी हा संघ स्वतःचा आणि एकंदरीत संघाचं अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतोय लेग बाईटचे संकेत. आणि याचाच अर्थ ही धाव फक्त सांघिक स्वरूपाच्या नावावरतीच पाहायला मिळेल. पुनश्च एकदा आपल्या गोलंदाज ट्रॅकवर निशांत गावड, नवतरुण उभरता सितारा, उसरणी संघाकडून एक उगवता तारा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला स्मॅश केलंय वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चुकी करतायत. हा झेल मात्र सोडला गेलाय. आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये जर तुम्ही झेल सोडाल तर तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट सदैव प्राप्त होईल. हा झेल जर कंप्लीट करण्यात आला असता तर 2 धावा देखील वाचल्या असत्या, विकेट देखील परिपूर्ण झाला असता आणि चेंडू देखील डॉट गेला असता. परंतु तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले, अशी व्यवस्था मात्र बघायला मिळाली आहे चेंडूची. लाऊड अपील केलं जातंय, बीट जरूर करतोय निशांत. चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय होत नाहीये. पुनश्च एकदा लेग बाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेले आहेत. चामुंडा एंटरप्राइजेस भाईंदरचे ऑनर आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रसादजी घोलप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना विनंती करतोय आपण सन्मानाने आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. श्री बेंडूबाबा चषक 2023 आपले मनापासून स्वागत करू इच्छिते. आदरणीय प्रसादजी घोलप साहेब आपण या. आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला प्रसादजी घोलप या महान व्यक्तिमत्वाचा तर पंढरी असेल किंवा सँडी असेल ही 2 मोठी नावं आहेत. जर आपण दातिवरे क्रिकेटचा विचार केला तर संदीप निजाई म्हणजेच सँडी आणि पंढरी अर्थातच पॅडी या 2 महान क्रिकेटपटूंना खऱ्या अर्थाने सफाळे बाहेरील क्रिकेट दाखवणारे आणि श्री गणेश संघ दातिवरेवर अफाट प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रसादजी घोलप चामुंडा एंटरप्राइजेस भाईंदरचे ऑनर आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. श्री बेंडूबाबा चषक 2023 आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. चला बोलूयात आपण सामन्याकडे. पहिल्या षटकामधील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेत, फलकावर केवळ 5 धावा. लोअर फुटॉचा आहे ऑन साइडला एक्झिक्यूट केला जातोय. एक धाव इझिली डन केली जाते आणि एकेरीवरती सॅटिस्फाईड देखील व्हावं लागेल. काही षटक हाताळलं गेलंय. निशांत गावड 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा. आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रसादजी घोलप सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकाल. आणि त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रशांत शिलेटकर पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुधाकर कुंभार आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयजी जांगीड सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे या दिग्गज मान्यवरांसाठी. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. विविधतेने नटलेला हा भारत देश आहे आणि अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. भारत देशामध्ये पाहुणे खऱ्या अर्थाने भगवंताप्रमाणेच असतात आणि त्यांचं मनापासून स्वागत करीत आहोत. श्री गणेश संघ दातिवरे आणि श्री गणेश महिला मंडळ दातिवरे प्रेझेंट श्री बेंडूबाबा चषक 2023 या स्पर्धेमध्ये. पहिलं षटक केवळ 6 धावांचं आपण पाहिलं. मोस्ट इकॉनॉमिकल षटक निशांत गावड याचा क्लास अनुभवायला मिळाला. जबरदस्त कंजूस मारा हरभजन सिंग आणि प्रवीण कुमार यांच्या आठवण यावी. इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत पहिले असे 2 गोलंदाज ज्यांनी 1000 पेक्षा जास्त निर्धावित चेंडू डिलिव्हर केले इकॉनॉमिकल ठरले आणि त्यांची आठवण निशांत गावड करून देतो. यावेळेस मात्र ऑफ साइडला विराट प्रेम कोहली कॉपीबुक स्टाईलचा फटका. सागर दुमाडा ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. Yes, with the game.
जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण सागर दुमाडा याच्या माध्यमातून. यावेळी ऑन दी अप खेळला गेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. निर्जन स्थळी जाऊन आदळलेला चेंडू दुसऱ्या धावेसाठी वळालेत दोन्ही देखील फलंदाज. आणि दुहेरीच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 41 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 14 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. प्रेक्षक महाराजे मात्र या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने मिस्टर यश मेहर त्या ठिकाणी आस्वाद घेत आहेत या स्पर्धेचा, परिपूर्ण पद्धतीने एन्जॉय करतायत, जल्लोष करतायत. त्यांचं देखील मनापासून आभार या स्पर्धेअंतर्गत. यावेळेला फटका जरूर फसलाय, परंतु नो मॅन लँड झोनमध्ये निर्जन स्थळी जाऊन आदळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सागर दुमाडा आणि तुषार गरत ब्रँड ऑफ सरतोडी दोन्ही देखील फलंदाज यावेळेला 2 धावा कंप्लीट करतायत. 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन बोर्ड लागलेले आहेत. 9 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. 4था चेंडू घेऊन गोलंदाज हार्दिक. सागर दुमाडा मिडलला कनेक्ट करतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल 1 धाव कंप्लीट होते. पहिलं षटक इकॉनॉमिकल बघायला मिळालं. केवळ आणि केवळ 6 धावा खर्च करण्यात आल्या. 41 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या 10 चेंडूंमध्ये 17 धावा कंप्लीट केलेल्या आहेत विदाऊट लॉस. कुर्लाई सरतोडी या संघाने ऑन स्ट्राईक तुषार आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. काय विलक्षण गोलंदाजी. जर आपण उसरणी संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने मी उल्लेख करेन की गोलंदाजीचा स्तर उंचावला गेला आहे. जर या आधीच्या वर्षाचा आपण विचार केला तर त्या तुलनेने गोलंदाजी बहारदार स्वरूपामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक निशांत गावडेने केवळ 6 धावांचं हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये हार्दिक याने पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खाला, परंतु तदनंतर सिंगल अँड डबलवर सॅटिस्फाईड होण्यास भाग पडलाय फलंदाजांना. 18 रन विदाऊट लॉस. पुनश्च एकदा हाफ व्हॉली. चेंडूची लेंथ खूप सुंदर पाहायला मिळते. हार्ड लेंथचा वापर या ठिकाणी करतोय हार्दिक हा गोलंदाज. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते 19 या अंकावर. 19 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता कुर्लाई सरतोडी या संघासमोर. आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रसादजी घोलप. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेरदिल व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. श्री गणेश संघ दातिवरे या गावावर आणि या संघावर विशेष प्रेम करणारे, तसेच संदीप निजाई असतील किंवा पंढरी अर्थातच पॅडे असतील, यांना सफाळे बाहेरील क्रिकेट दाखविणारं हे एक दिग्गज व्यक्तिमत्व मेगा स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साहेब आपण आलात म्हणून या स्पर्धेला एक झळाळी प्राप्त झालेली आहे. आप आ गए बहार आ गई. आपलं मनापासून स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. समवेत आदरणीय प्रशांतजी शिलेटकर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुधाकर कुंभार यांना देखील आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर मुख्य व्यासपीठावर विराजित आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजय जांगेड साहेब देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्व दिग्गज मान्यवरांचं मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. समवेत आदरणीय जितेंद्र राऊत या दातिवरे गावचे प्रथम नागरिक आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय महानंदा राऊत या दातिवरे गावच्या उपसरपंच सेविका या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्व दिग्गज मान्यवरांना त्रिवार अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावर ऑन साइडला स्मॅश केलंय. पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल गोलंदाजाची बत्ती गुल करणारा षटकार सागर दुमाडाच्या बॅटमधून 6. धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर सागर दुमाडा खेळतोय. सांघिक धावसंख्या आहे 25 आणि 25 पैकी 21 धावा सागरच्या बॅटमधून. फुटॉज होता ऑन साईडला कन्वर्ट करण्यात आलेला आहे. लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदीच केंद्रस्थानी चेंडू जाऊन विसावतोय. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तत्पूर्वी कुर्लाई सरतोडी हा संघ फार वेगासहित जाऊन पोहोचलाय 27 या अंकावर. येणारे चेंडू किती शिल्लक असतील तर अजून देखील 10 चेंडूंचा खेळ उर्वरित अवस्थेमध्ये आहे आणि विजयासाठी 10 चेंडूंमध्ये ॲक्युरेट 14 धावांचं टार्गेट हे समोर. 10 गेंदे शेष, 14 रनों की जरूरत.
गौरव गावड यष्ट्यांच्या मागे अटॅकिंग किपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्लोज यष्टीरक्षण. फुलटॉस आहे ऑन साइडला. स्मॅश केलाय डीप स्क्वेअर लेगच्या कक्षेवरून. पंचांचे संख्येत चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. ऑन बोर्ड. 33 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचं टेम्पटेशन खास करून सागर दुमाडा या सामन्यामधील एक महत्त्वपूर्ण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. अनुपम फलंदाजी, निरुपम, मादक, अनुवादक, विस्फोटक, विध्वंसक, जिगरबाज, तडाखेबाज, आक्रमक फलंदाजीचं पृथक्करण. अटॅकिंग बॅटर. केवळ 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर अतिशय विस्फोटक फलंदाजी करत असताना वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती तो पाहायला मिळतोय. सांघिक स्वरूपात धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलंय. ते एकंदरीत 34. 34 धावा. सुपर्ब आउटस्टँडिंग बॅटिंग. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 8 आणि विजयासाठी 7 धावांचं टार्गेट कुर्लाई सरतोडी या संघासमोर. फिफ्थ फॅक्टर मध्ये खेळला गेलेला फटका आपण पाहू शकाल सुंदररित्या. सिद्धेश षटक क्रमांक 3 मध्ये आपल्या संघाकरिता जरूर एक विकेट टेकिंग ॲबिलिटीने प्रयत्नशील पाहायला मिळतोय. परंतु लक्षवेधी बाब काय असेल तर आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. हे स्ट्रॉंग फाउंडेशन पाहायला मिळतं. 35 धावा झालेल्या आहेत. जर डब्ल्यू येणार नाही तर बऱ्याचदा आपण पाहिलं असेल विजय मिळवणं महाकठीण. कारण फलंदाज सेट झाल्यानंतर धावा खोऱ्याने वाहत असतात. येथे लाऊड अपील होतं प्लम्प करिता. पंच इंटरेस्टेड नाही आहेत. ना मुन्ना ना चे संकेत त्या ठिकाणी दर्शविले जात आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय. 35 धावा या फलकावर. 35 रन्स प्रोग्रेस कार्डवर. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. अशा स्वरूपाची स्थिती. आज बरेचसे संघ या ठिकाणी आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर हिरा डोंगरी त्या ठिकाणी कव्हर अप केली जाते आणि जे दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या दिग्गज मान्यवरांच्या माहितीसाठी साहेब आपल्या समोरची हिरा डोंगरी आहे. ही हिरा डोंगरी म्हणजेच दातिवरेकरांचा स्वाभिमान. कारण मराठी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये जेव्हा लढाई झाली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख चिमाजी आप्पा 3500 सैन्यांसह या हिरा डोंगरीवर वास्तव्यास आले होते आणि जाज्वल्य ऐतिहासिक पार्श्वभूमीने नटलेल्या या दातिवरे गावामध्ये सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक्झिक्यूट केलं आहे. बघा टुकाची जी फलंदाजी आहे त्यामध्ये एक टेक्निकल तंत्र शुद्ध स्वाद अनुभवायला मिळतोय. किती सहजतेने कव्हर ड्राईव्हचे फटके खेळतोय. विराट कोहली याच्या आठवण यावी ज्या पद्धतीने फटक्यांची निवड तो करतोय. तुषार घरत टुका एक मोठं नाव आहे. जर आपण खुल्या गटाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने क्लासिकल बॅटर. 37 विदाउट लॉस. चेंडू शिल्लक आहेत 5. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. येथे यष्टीरक्षकाला बीट केलाय गोलंदाजाने. फलंदाज तर बीट झाला पण समवेत यष्टीरक्षक देखील. यस बाईटचे संकेत आहेत. नितेश कदम यांचा सिव्हाप्रमाणे पंजा समोर आलाय आणि याचाच अर्थ येथे बाईटच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. 38 ऑन बोर्ड. 4 गेंदे शेष, 3 रनों की जरूरत. अशा स्वरूपाची स्थिती मात्र या ठिकाणी अनुभवाला मिळते. 4 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्मॅश केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने विजयावर शिक्कामोर्तब. चला दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं आपणास नम्र विनंती. सामना समाप्त झाल्यानंतर हम सब एक है ही भूमिका फारच आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. आपण हँडशेक करावेत, हस्तांदोलन करावेत हे मात्र रिक्वेस्ट असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत. भारतीय संस्कृती मात्र या ठिकाणी जोपासली जाईल.
प्लेअर ऑफ द मॅच कोण असेल तर नो डाऊट अबाउट इट मिस्टर सागर दुमाडा, ज्याच्या बॅटमधून 35 धावा आलेल्या आहेत. सुंदर आणि विस्फोटक फलंदाजी बघायला मिळाली सागर दुमाडा याच्या माध्यमातून. सामनावीर खेळाडू पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहिले. जर आपण कसोटी क्रिकेटचा विचार केला तर वर्ल्ड रेकॉर्ड पाहायला मिळतोय जॅक कॅलिस याच्या नावावर. 23 वेळा सामनावीर ठरला कसोटी क्रिकेटमध्ये आणि हा एक विश्वविक्रम आहे. वन डे क्रिकेटचा जर आपण विचार केला तर नो डाऊट सचिन रमेश तेंडुलकर 463